नमस्कार मैत्रिणींनो. तुम्हाला पण खमण ढोकळा खायला आवडतो का? पण त्यासाठीचं कुटाणा नको वाटतोय? तर ही इन्स्टंट ढोकळा प्रीमिक्सची रेसिपी तुमच्याचसाठी आहे. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. सगळ्यात आधी यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघूयात. इथे मी 250 ग्रॅम बेसन पीठ घेतलंय. त्यानंतर 2 मोठे चमचे साखर, 1 सपाट चमचा सिट्रिक ॲसिड किंवा लिंबू सत्व, 1 छोटा चमचा मीठ, पाऊण चमचा बेकिंग सोडा, 2 इनोच्या पुड्या आणि अर्धा छोटा चमचा हळद घेतली. आता आपल्याला सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर, सिट्रिक ॲसिड, मीठ आणि बेकिंग सोडा एकत्र करून बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. तुम्ही मीठ आणि सोडा मिक्सरमध्ये बारीक न करता डायरेक्ट चाळणीने चाळून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता आपल्याला बेसन पीठ थोड्या प्रमाणात घेऊन चाळणीने छानपैकी चाळून घ्यायचं आहे. त्यामध्येच आपण मिक्सरला बारीक केलेली पावडर, हळद आणि इनो घालून चाळून घ्यायचंय. आपल्याला हळद जास्त घालायची नाहीये, नाहीतर जास्त हळदीने ढोकळा लाल पडू शकतो. सगळं एकत्र चाळून झालं की एकदा हलकंसं मिक्स करून परत एकदा आपल्याला हे सर्व पीठ चाळून घ्यायचं. म्हणजे सर्व जिन्नस एकजीव होतील आणि पीठ चांगलं चाळलं गेल्यामुळे आपला ढोकळा छानपैकी फुगेल सुद्धा. आणि हे तयार झालं आपलं इन्स्टंट ढोकळा प्रीमिक्स. सध्या मुलांना समर व्हॅकेशन चालू आहे, तर मुलं सुद्धा काही ना काहीतरी सतत खायला मागत असतात. मग एकदाच हे तुम्ही खमण ढोकळा प्रीमिक्स बनवून ठेवलत ना, तर अगदी 5 मिनिटात तुम्ही ढोकळा बनवून तयार करू शकता. चला तर मग मी तुम्हाला यापासून ढोकळा कसा बनवायचा ते दाखवते. इथे मी 1.5 वाटी प्रीमिक्स घेतलंय. त्यामध्ये 2 चमचे तेल आणि 1.5 वाटी इतकंच थोडं करून पाणी घालून स्मूथ असं बॅटर तयार करून घेतलंय. आणि तेल लावलेल्या भांड्यामध्ये लगेचच हे बॅटर ओतून कढईमध्ये 10 ते 12 मिनिट वाफवून घेतले. इथे लक्षात ठेवा, तुम्ही बॅटर बनवायच्या आधीच तुमचं स्टीमर रेडी पाहिजे, नाहीतर ढोकळा व्यवस्थित फुगणार नाही. ढोकळ्यासाठी फोडणी करायला फोडणी पात्रामध्ये तेल, मोहरी, जिरे, मिरची, कढीपत्ता आणि साखर घालून त्यामध्ये पाणी आणि थोडंसं मीठ घालून फोडणी बनवून घ्यायची. आणि ढोकळा थंड झाल्यानंतर भांड्यामधून काढून वरून व्यवस्थित फोडणी पसरवून द्यायची आणि ढोकळा कट करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा आपला ढोकळा बनून तयार झालेला आहे. खूप टेस्टी लागतो हा ढोकळा आणि एकदम झटपट बनतो. तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा आणि कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा. एन्जॉय!